हा आयुर्वेदिक दिनक्रम फॉलो करा. दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. सकाळी 6 ते 10 हा कफाचा काळ आहे, ज्यामध्ये पृथ्वी आणि जल तत्व हे खूप प्रभावी असतात. या काळामध्ये संपूर्ण शरीर शुद्ध करून घ्या, हलका आहार करा व व्यायाम नक्की करा. 10 ते 2 म्हणजे पित्त प्रधान काळ. या काळामध्ये जल व अग्नितत्व हे प्रधान असतात. सर्व महत्वाची कामं नेहमी या काळातच करा व सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मुख्य जेवण हे या कालावधीतच होणं गरजेचं आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 6 हा वाताचा काळ आहे. यामध्ये वायू आणि आकाश तत्व हे प्रधान असतात. अशा वेळी हलका आहार करणं, लोकांशी संवाद साधणं व सामाजिक कार्य करणं अशा गोष्टी करा. सायंकाळी 6 ते रात्री 10 हा पुन्हा कफाचा काळ आहे. अशा वेळी कामाचा वेग थोडा कमी करा. खूप जास्त जड अन्न घेणं टाळा आणि झोपेसाठी स्वतःला तयार करा. मध्यरात्री 2 ते पहाटे 6 हा पुन्हा वाताचा काळ आहे. सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा व ध्यान आणि प्रार्थना करा. मन शांत राहील व पुढचा दिवस खूप छान जाईल. तुम्हाला सुद्धा 100 वर्ष जगायचं असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा.